शहरातील काही प्रमुख गणेश मंडळांबाबत आपण माहिती घेत असताना आणखी काही गणेश मंडळ आहेत, ज्यामध्ये आपण आज श्री अण्णा गणेश मंडळ खानदेश गल्ली तळोदाबाबत जाणून घेणार आहोत. मोहन गोपाळ माळी, तळोदा, खानदेशी गल्ली. अण्णा गणेश मंडळ माजी अध्यक्ष हे 89-90च्या दरम्यानमध्ये. पूर्वी गणपती कसा बसत होता? पूर्वी गणपती लहानशा राहायच्या मूर्ती. सर्व गावात पैसे, गल्लीत पैसे, कोणी 10 रुपये द्यायचे, कोणी 15 द्यायचे, कोणी 51 दिले तर आम्हाला फार वाटायचे पैसे जास्त दिले. वर्गणी किती गोळा व्हायची तेव्हा? 15,000, 20,000, 18,000. मूर्ती कुठून आणायचे? मोठून कुंभारवाड्यामधून. 1971 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. स्थापना करणारे श्री घनश्याम चौधरी, दिलीप चौधरी, नारायण मनोहर माळी, अविनाश नारायण माळी, गोपाळ हिराचंद कर्णकार, अरविंद रामदास मगरे, किसन तांबोळी, आत्माराम गोरख कर्णकार, रोहिदास भगवान शेंडे, मोहन गोपाळ कर्णकार, दत्तात्रय तोताराम सूर्यवंशी यांनी या मंडळाची मनोभावे स्थापना केली होती. मंडळी, मी अण्णा गणेश मंडळाचे अध्यक्ष 8 वर्षापासून आहे. आमचे अण्णा गणेश मंडळ तळोद्यामध्ये विविध प्रकारचे खेळ करते आणि त्यानंतर दुसरं भव्य निव्य देखावे तयार करते. सामाजिक प्रबोधनावर अण्णा गणेश मंडळाला राज्यस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय बक्षीस भेटलेले आहे. त्या अण्णा गणेश मंडळाची परंपरा आज 55 वर्ष झाले चालूच आहे आणि याच्या पुढे पण चालणारच. 1971 मध्ये सुरुवातीला लहान व तरुण मित्रांनी सुरू केलेलं गणपती मंडळ त्यानंतर सर्व गल्लीचं मंडळ बनलं. त्यात लहान आणि तरुण मित्रांनी दिलेले अण्णा गणेश मंडळ हे नाव मोठ्या मंडळानं म्हणजे गल्लीच्या मंडळानं देखील स्वीकारलं. आमचं मंडळ हे जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या व भाविकांच्या भावना जोपासून आम्ही मंडळामार्फत कार्यक्रम राबवित असतो. विविध सामाजिक उपक्रमातून मंडळ हे कार्य करीत असतं. ज्या वेळेस सुरुवातीच्या काळी अगदी काही मोजकेच गणेश मंडळ असताना त्या काळी आम्ही ह्या मंडळाची स्थापना केली. ह्या मंडळाच्या स्थापनाच्या सुरुवातीला अगदी कोणाच्या तरी ओट्यावर साड्यांचं डेकोरेशन करून अथवा वेगवेगळे चमकीसारखे ॲटम की जे विविध प्रकारचे त्याच्यामध्ये ग्रेस आणतात असे ॲटम वापरून आम्ही त्या काळी ह्या मंडळ चालवत असतो. ह्या मंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस आम्ही कार्यक्रम राबवत आहात त्या वेळेस भाविकांच्या उत्स्फूर्त असा आम्हाला सहभाग आणि शुभेच्छा मिळत असतात. या सहभागातून आम्ही अधिक जोमाने जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतो. त्यामुळे आम्ही यावर्षीसुद्धा एक वेगळा संदेश घेऊन भाविकांसमोर आलेलो आहोत आणि भाविक त्यांना चांगल्या प्रकारे दाद देऊन स्वीकार करीत आहेत. हा एक आमच्या मंडळाच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. आतापर्यंत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय बक्षिसं पटकावली आहेत. समाज प्रबोधन करणारी आरास करण्याचा लौकिक या अण्णा गणपती मंडळानं कायम ठेवलाय. अण्णा गणेश मंडळाची स्थापना सन 71-72 या वर्षी आम्ही तरुण मित्रमंडळांनी केले होते. त्या मित्रमंडळामध्ये अविनाश माळी, मोहनभाऊ सुंचे, दत्तूभाऊ सुंचे, दिलीप परदेशी, किसन तांबोळी, अण्णा तांबोळी आणि गल्लीतले असे सर्व मित्रमंडळी तरुण वर्गांनी एक दिलाने आपण आपल्या गल्लीत मंडळाची स्थापना केली आणि ते मंडळ आम्ही सतत सर्वांच्या सहकार्याने सुरू केलं. गल्लीतले लोकांनी आम्हाला काही वेळेस त्यावेळेस थोडासा अडचणी पण आल्या, पण त्या अडचणीत मार्ग निघून जागा शोधून त्यावेळेस वर्गणी पण अल्पशी वर्गणीत गणपती आम्ही बसून तो सुरू ठेवला आणि सन 77-78 नंतर खानदेशी गल्लीतले माळीच्या मंडळातील सदस्य आले आणि तो गणपती आपण मोठ्या स्वरूपात स्थापन करायचा आणि वड चौकामध्ये मग त्याची स्थापना अण्णा गणेश मंडळ माई खानदेशी गल्लीत माई नवी मंडळाने घेऊन ती चांगल्या प्रकारे स्थापन केली आणि ते मंडळ आजपर्यंत अतिशय एक
अगदी चांगल्या प्रकारे आणि नावारूपाला आलेलं एक मोठं गणपती म्हणजे एक मोठं नावारूपाला आलेलं मंडळ स्थापन झालं आहे. मागच्या वर्षी जिल्ह्याला प्रथम आलं होतं गणेश मंडळाला, राज्य सरकारकडनं त्यांना पुरस्कारसुद्धा मिळाला. अशा मंडळाची स्थापना आम्ही तरुण मानले गेले. आज तो आम्हाला पूर्णतः म्हणजे आनंद वाटतो आणि ह्या आनंदामध्ये आमच्या खानदेशी गल्लीतील सर्व गल्लीतील जे लोक आहेत, सर्व समाजातील माळी, साळी, तेली, तांबोळी सर्व समाजातील लोकांनी एक दिगाने मदत करतात आणि एकजुटीने मंडळ उठेपर्यंत सहकार्य करतात. अशा प्रकारे हे मंडळाची स्थापना झाली. या मंडळाची विशेष बाब म्हणजे श्री अण्णा गणेश मंडळाची गणेश मूर्ती नेहमी गल्लीतील दानशूर भक्त घेऊन देत असतात. सुमारे 18 वर्षांहून अधिक वर्ष रत्नाकर शंकर वाघ यांनीच गणपतीची मूर्ती घेऊन दिली. यानंतर आज पावेतो प्रत्येक वर्षी गल्लीतील दानशूर भक्त गणपतीची मूर्ती घेऊन देतात आणि त्यासाठीचा खर्चही उचलतात. यावर्षीची गणपतीची मूर्ती BG माळी सर यांनी घेऊन दिली आहे. पुढे 2030 पर्यंत कोण मूर्ती घेऊन देईल याची आधीच बुकिंग करून ठेवण्यात आली आहे. कोरोना काळात या मंडळाकडून आरोग्याबाबत जनजागृती म्हणून 300 लोकांचं लसीकरण यशस्वीरित्या करण्यात आलं. तसेच भविष्यात मंडळाची गरज पाहता 11 लाख रुपयांची स्वतःची वास्तू देखील घेण्यात आली आहे. दरवर्षी अन्नदान करण्याच्या उदात्तेतून नैवेद्य फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नदानही केलं जातं. असं हे अण्णा गणपती मंडळ तळोदा शहरातील एक मानाचं गणपती मंडळ म्हणून नावलौकिक मिळवतंय. मी अतुल पांडुरंग सूर्यवंशी, अण्णा गणेश मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष. अण्णा गणेश मंडळाच्या गेल्या 8 वर्षापासून मी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. 8 वर्षापासून अण्णा गणेश मंडळ सतत नवीन उपक्रम आणून नाटिका, वृक्ष लागवड, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करून लोकसेवा गणपतीबरोबर लोकसेवा घडवण्याचे काम अण्णा गणेश मंडळ करत आहे. सर्वात चांगलं डेकोरेशन कोणतं होतं तुमचं? सर्वात चांगलं डेकोरेशन मागच्या वर्षीच आम्हाला जिल्हा स्तराचा पहिला क्रमांक प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने आदर्श गणेशोत्सव या स्पर्धेमधनं नंदुरबार जिल्ह्याच्या पहिले बक्षीस म्हणून तळोदा तालुक्यातला आपला अण्णा गणेश मंडळाचा सन्मान केला आमचा. तो सर्वात. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा.